काय दाखवलं पहिल्यांदा फ्री व्हायब्रेशन, त्याच्यानंतर डॅम्प फ्री व्हायब्रेशन, आता काय पोस्ट व्हायब्रेशन. ठीक आहे, तर पोस्ट व्हायब्रेशन म्हणजे काय की इथं बघा एक स्प्रिंग मास डॅम्पर सिस्टीम आहे. ठीक आहे, आणि या मास वरती एक फोर्स लावलाय आणि त्या फोर्स जर तुम्ही इक्वेशन बघितलं तर तो नुसता एफ नाही आहे, तर तो काय एफ साइन ओमेगा टी आहे. एफ साइन ओमेगा टी. ठीक आहे, म्हणजेच तो सायनोसॉइडल फोर्स आहे. याचा अर्थ त्या फोर्सची व्हॅल्यू ही कंटिन्युअसली काय व्हायला लागल्या, व्हेरी व्हायला लागल्या. म्हणजे आता आपण एक एक्झाम्पल घेऊया. समजा आता फोर्स 0 आहे, तर तो सायनोसॉइडलच्या फॉर्म मध्ये वाढत जाईल 10 पर्यंत, पुन्हा तो 0 ला येईल, पुन्हा तो 10 पर्यंत वाढत जाईल, पुन्हा तो 0 पर्यंत येईल. म्हणजे तुम्ही साइनची कर्व इमॅजिन करा. त्या साइनच्या कर्व मध्ये हॉरिझॉन्टल लाईन वरती 0 घ्या, इथनं तो वाढत गेला 10 पर्यंत, पुन्हा कमी आला 0 पर्यंत, पुन्हा वाढत गेला 10 पर्यंत, पण तो लिनियरली नाही वाढत, तो सायनोसॉइडल फॉर्म मध्ये वाढला लागलाय. म्हणजे फोर्स पण हा हार्मोनिक आहे. ठीक आहे, तो एफ नॉट साइन ओमेगा टी म्हणजे हा हार्मोनिक फोर्स आहे. मग हार्मोनिक फोर्स म्हणजे काय, तुम्ही लावलाय फोर्सची व्हॅल्यू तुम्ही कंटिन्युअसली बदला लागलाय. याचा अर्थ काय की फोर्स जो अप्लाय झाला तुम्ही सिस्टीम वरती, तो आता 10 आहे, थोड्या वेळाने 0 आहे, पुन्हा 10 आहे, पुन्हा 0 आहे, पुन्हा 10 आहे, पुन्हा 0 आहे. याचा अर्थ तो फोर्स हा काय व्हायला लागलाय, कंटिन्युअसली व्हेरी व्हायला लागलाय. जसं आपण व्हायब्रेशन मध्ये डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू व्हेरी करतो सायनोसॉइडल फॉर्म मध्ये, तसं इथे काय झालंय, फोर्सची व्हॅल्यू ही कंटिन्युअसली व्हेरी व्हायला लागली. तो एफ नॉट साइन ओमेगा टी. मग याची जर समजा या फोर्समुळे डिस्प्लेसमेंट झाली एक्स, इनिशियल पोझिशन पासून एक्स, तर याची इक्विलिब्रियम कंडिशनला मी याची एफबीडी ड्रॉ केली पाहिजे. एफबीडी. ठीक आहे, हे मास आहे, हा स्प्रिंग ना अपोजिंग फोर्स लावलाय के एक्स, हा डॅम्पर आहे, डॅम्परचा अपोजिंग फोर्स काय सी एक्स डॉट. ठीक आहे, त्यानंतर फोर्स डाऊनवर्ड आहे. फोर्स जरी डाऊनवर्ड असला तरी काय करतोय आपण, डिस्प्लेसमेंटच्या अपोजिट डायरेक्शनला काय करतोय आपण, ऍक्सलरेटिंग फोर्स घेतोय. सो इथं दाखवलाय ऍक्सलरेटिंग फोर्स म्हणजेच काय, इनर्शिया फोर्स, एम एक्स डबल डॉट, इनर्शिया फोर्स. ठीक आहे, मग आता हा तुम्ही बाहेर लावलेला फोर्स आहे. आधी एफ इज इक्वल टू काय करत होता, एम एक्स घेत होता, तो तुम्ही कन्सिडर करत नव्हता, पण तुम्हाला आता हा फोर्स कन्सिडर करायला लागणार की त्या फोर्सची व्हॅल्यू व्हेरी व्हायला, हा सब्जेक्टेड टू फोर्स व्हायब्रेशन. ठीक आहे, म्हणजे इथे काय काय आलं, 1 2 3 आणि हा काय आला, एम एक्स डबल डॉट. ठीक आहे, मग आता या सिस्टीमसाठी, या एफबीडी साठी मी काय केलं, इथं समेशन एफ वाय इज इक्वल टू 0 येतो. समेशन एफ वाय इज इक्वल टू 0. अपवर्ड प्लस घ्या, डाऊनवर्ड मायनस घ्या, कारण इथे त्या इक्वेशन मध्ये तसं केलं. अपवर्ड प्लस घ्या म्हणजे बघा एम एक्स डबल डॉट प्लस सी एक्स डॉट प्लस के एक्स मायनस एफ नॉट साइन ओमेगा टी इज इक्वल टू 0. बघा एम एक्स डबल डॉट प्लस सी एक्स डॉट प्लस के एक्स मायनस एफ नॉट साइन ओमेगा टी इज इक्वल टू 0. आता काय करा, हा एफ नॉट साइन ओमेगा टी तिकडे ट्रान्सफर करा. तिकडे ट्रान्सफर केला तर काय होणार बघा, एम एक्स डबल डॉट प्लस सी एक्स डॉट प्लस के एक्स इज इक्वल टू एफ नॉट साइन ओमेगा टी. आता एक गंमत सांगतो, हे लय महत्वाचं आहे, हे आपण आपल्या वहीमध्ये पण आहे. ठीक आहे, जे इक्वेशन आले ते इक्वेशन ची फक्त लेफ्ट साइड बघा, लेफ्ट साइड एम एक्स डबल डॉट प्लस सी एक्स डॉट प्लस के एक्स इज इक्वल टू या एफ नॉट च्या ऐवजी 0 घ्यायचे. 0 इथं जर तुम्ही 0 घेतला तर ते इक्वेशन डॅम्प्ड व्हायब्रेशन होतं बघा, डिफरन्शियल इक्वेशन ऑफ डॅम्प्ड व्हायब्रेशन. आणि इथं जर फोर्सची काहीतरी किंमत असेल तर हे फोर्स व्हायब्रेशन आहे. आता मी तुम्हाला मगाशी म्हटलं फोर्सची व्हॅल्यू आपण व्हेरी करावी. 0 पासून 10 पर्यंत वाढत गेली, 10 पासून परत 0 ला आली, 0 पासून परत 10 पर्यंत वाढत गेली, 10 पासून परत 0 ला आली. ज्या वेळेला ती फक्त 0 ला असते, फक्त 0 ला, त्या वेळेला ती इक्वेशन कोणाचं डॅम्प्ड व्हायब्रेशन आहे. आणि ज्या वेळेला ती 0 पेक्षा जास्त असते त्यावेळेला ते फोर्स व्हायब्रेशन आहे. याचा अर्थ इथे ज्या वेळेला 0 असेल त्यावेळेला ते डॅम्प्ड व्हायब्रेशन आहे, आणि ज्या वेळेला इथे फोर्सची काही किंमत असेल त्यावेळेला ते फोर्स व्हायब्रेशन आहे. म्हणजे याचा अर्थ इथे काय झाला बघा, की या इक्वेशन मध्ये याचं सोल्युशन जर काढायला गेला, एफ नॉट 0 असताना एक सोल्युशन वेगळं येणार आणि एफ नॉट ची काहीतरी किंमत असताना एक सोल्युशन वेगळं येणार. मग त्या सोल्युशनला आपण 2 पार्ट आहेत असं म्हणतो. 2 पार्ट, एक कॉम्प्लिमेंटरी फंक्शन आणि दुसरं पर्टिक्युलर इंटिग्रल. एक कॉम्प्लिमेंटरी फंक्शन आणि दुसरं पर्टिक्युलर इंटिग्रल. ठीक आहे, आता कॉम्प्लिमेंटरी फंक्शन म्हणजे काय, ज्या वेळेला हे एफ नॉट ची किंमत 0 असते त्यावेळेचं सोल्युशन म्हणजे डॅम्प्ड व्हायब्रेशनचं जे सोल्युशन आहे ते म्हणजे कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. आणि ज्या वेळेला ते एफ नॉट ला काहीतरी किंमत आहे त्यावेळेचं जे सोल्युशन त्याला म्हणतो आपण पर्टिक्युलर इंटिग्रल. मग टोटल सोल्युशन आपण काय म्हणतो की कॉम्प्लिमेंटरी फंक्शन प्लस पर्टिक्युलर इंटिग्रल.
टोटल सोल्युशन काय म्हणतो आपण, कॉम्प्लिमेंटरी फंक्शन प्लस टोटल इंटिग्रल. सो एक्ससी प्लस एक्सपी. आता एक्ससी शोधायची काही गरज नाही का, कारण की अगोदर आपण डॅम्प्ड व्हायब्रेशन कंप्लीट केलेलं आहे. मग एक्ससी म्हणजे डॅम्प्ड व्हायब्रेशनचं जे काही सोल्युशन आहे ते म्हणजे एक्ससी आहे. आणि एक्सपी म्हणजे काय, पर्टिक्युलर इंटिग्रलचं सोल्युशन. एक्सपी म्हणजे काय, पर्टिक्युलर इंटिग्रलचं सोल्युशन. म्हणून हे तुमचं जे इक्वेशन आलं का, mx डबल डॉट प्लस x डॉट प्लस kx इज इक्वल टू एफ नॉट साइन ओमेगा टी, हे इक्वेशन म्हणजे तुमचं डिफरन्शियल इक्वेशन ऑफ फोर्स्ड व्हायब्रेशन आहे. फोर्स्ड व्हायब्रेशनचं डिफरन्शियल इक्वेशन. आता याचं सोल्युशन मला काढायचं आहे, या इक्वेशनचं सोल्युशन काढायचं आहे. पण मी तुम्हाला आता सांगितलं कॉम्प्लिमेंटरी फंक्शन म्हणजे काय, हा एफ नॉट शून्य आहे. म्हणजे तुम्ही ऑलरेडी जे डॅम्प्ड व्हायब्रेशनचं जे सोल्युशन काढलं होतं ते म्हणजेच एक्ससी आहे. म्हणजे एक्ससी ऑलरेडी आपल्याला कसं काढायचं ते माहित आहे. डॅम्प्ड व्हायब्रेशनचं सोल्युशन कसं काढायचं ते माहित आहे. राहिले फक्त काय आता पर्टिक्युलर इंटिग्रल, म्हणजे ज्या वेळेला एफ नॉट ला काहीतरी किंमत असणार त्यावेळेचं सोल्युशन आपल्याला काढायचं आहे पर्टिक्युलर इंटिग्रल. ठीक आहे. मग इथं बघा कॉम्प्लिमेंटरी फंक्शन इथे लिहिले बघा, mx डॉट डबल डॉट प्लस cx डॉट प्लस kx इज इक्वल टू किती घेतलं, एफ नॉट ची किंमत काय घेतल्या, 0. म्हणजे नो फोर्स. नो फोर्सला हे थोडक्यात डॅम्प्ड व्हायब्रेशन आणि हे डॅम्प्ड व्हायब्रेशनचं सोल्युशन ऑलरेडी आपण लिहिलं होतं बघा. x1 e raised to minus zeta omega t sin omega t t plus phi1. x1 आणि phi, x म्हणजे अँप्लिट्यूड आहे आणि phi म्हणजे काय, फेज अँगल आहे. ते कसे काढायचे ते आपण काल परवा बघितलं होतं. ठीक आहे. त्यामुळे हे कॉम्प्लिमेंटरी फंक्शन ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. आता काय बघायचं आपल्याला, पर्टिक्युलर इंटिग्रल. आता आपल्या नोटबुकमध्ये जे पर्टिक्युलर इंटिग्रलचं सोल्युशन काढले ते ग्राफिकल मेथडवर आहे. कशावरती, ग्राफिकल मेथडवरती. ठीक आहे, आपण जे काढलेलं ते ग्राफिकल मेथडवरती. पण या पीडीएफ मध्ये मी आता जे दाखवणार त्याच्यामध्ये अनालिटिकल मेथड पण आहे आणि ग्राफिकल मेथड आहे. कन्फ्युजन नको म्हणून मी डायरेक्ट ग्राफिकल मेथडला जातो. तुम्हाला फक्त हे इक्वेशन लक्षात ठेवायचं आहे, हे डिफरन्शियल इक्वेशन याचं सोल्युशन काढायचं आहे. ठीक आहे, मी डायरेक्ट ग्राफिकल मेथडला जातो. पण हे अनालिटिकल मेथड आहे, त्यानं दोन्ही मेथडने सोडून दिले, मी ग्राफिकलला जातोय. ठीक आहे, ग्राफिकल. ओके. आता ग्राफिकल मेथड मध्ये बघा, पर्टिक्युलर इंटिग्रल जे आहे त्याचं सोल्युशन त्याने काय कन्सिडर केले, x sin ओमेगा टी मायनस फाय. एक्सपी म्हणजे काय कन्सिडर केले, x sin ओमेगा टी मायनस फाय असं कन्सिडर केले. हे त्याचं सोल्युशन आहे. मग त्याच्यामध्ये x जो आहे तो त्याची अँप्लिट्यूड आहे आणि फाय जो आहे तो म्हणजे त्याचा फेज अँगल आहे. x हे अँप्लिट्यूड आणि फाय हा फेज अँगल. मग जर तुम्ही इथे व्यवस्थित बघितला तर याच्यामध्ये ओमेगा टी म्हणजे माहित आहे आपल्याला, ओमेगा आणि टी माहित आहे. म्हणजे एक्स आणि फाय माहित नाही. एक्स म्हणजे अँप्लिट्यूड आणि फाय म्हणजे फेज अँगल, या दोन गोष्टी माहित नाही. मग ह्या दोन गोष्टी शोधण्यासाठी त्याने काय कन्सिडर केलं की हे इक्वेशन डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू टाइम. मग त्यावरून तुम्हाला त्याची व्हेलॉसिटी मिळाली. व्हेलॉसिटी बघा, याला डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू टाइम, मला त्याची व्हेलॉसिटी मिळाली. म्हणजे काय, एक्स तसाच राहिला, साइनचं डिफरन्शिएशन काय येणार, साइनचं डिफरन्शिएशन कॉस, ओमेगा टी मायनस फाय तसाच राहिला आणि ओमेगा टीचं डिफरन्शिएशन काय येणार, ओमेगा टी इथं आला. तो कॉस ओमेगा टी मायनस फाय. पण मला हे इन टर्म्स ऑफ कॉस नको, इन टर्म्स ऑफ साइन पाहिजे आहे. सो कॉस फाय किंवा कॉस थिटा इज इक्वल टू असतोय साइन 90 प्लस थिटा. साइन 90 प्लस थिटा हे त्याने इक्वेशन वापरलं. ठीक आहे, मी कॉसला साइन मध्ये कन्वर्ट केलं. आता पुन्हा या एक्सपी डॉट म्हणजे पर्टिक्युलर इंटिग्रलची जी काही व्हेलॉसिटी आहे त्याला पुन्हा डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू टाइम. मग डिफरन्शिएशन बघा, एक्स ओमेगा तसंच राहणार, ठीक आहे. साइनचं डिफरन्शिएशन काय येणार, कॉस, आणि ओमेगा त्याचं डिफरन्शिएशन काय येणार, ओमेगा. ठीक आहे, म्हणजे ओमेगा स्क्वेअर झाला आणि इथं साइनचं डिफरन्शिएशन काय, कॉस. पुन्हा कॉस मला काय करायला पाहिजे, साइन मध्ये कन्वर्ट करायला पाहिजे. तो इंटू पाय, म्हणजे याप्रमाणे काय आलं इथं इंटू पाय आला पाहिजे. हे इथं जर असं चुकलं, इथं कॉस आहे ना, इथं कॉस आहे, हे साइन नाही, हे कॉस आहे. ठीक आहे, तो कॉसला पुन्हा साइन मध्ये कन्वर्ट केलं प्लस पाय आला. इथं एक हे आहे मिस्टेक आहे की साइन नाही, हा कॉस आहे. तो ओमेगा स्क्वेअर एक्स साइन ओमेगा टी मायनस फाय प्लस पाय. म्हणजे आता मला काय मिळालं बघा, सोल्युशन माझं एक्सपी म्हणजे ही डिस्प्लेसमेंट, त्याला डिफरन्शिएट केलं की माझी व्हेलॉसिटी, त्याला डिफरन्शिएट केलं हे माझं एक्सलरेशन. तुम्ही वहीमध्ये बघितलं तर हे सगळं ऑलरेडी आपण केलेलं आहे. मग आता ह्या किमती एक्सपी, एक्स डॉट पी, एक्स डबल डॉट पी या सगळ्या किमती इथनं उचलल्या, आणि इक्वेशन पहिलं जे तुम्हाला सांगितलं मी कुठलं डिफरन्शियल इक्वेशन हे बघा, हे mx डबल डॉट प्लस cx डॉट प्लस kx इज इक्वल टू f नॉट sin ओमेगा. त्यात x डबल डॉट x डॉट आणि x या किमती पुट केल्या. ठीक आहे, दाखवतो तुम्हाला. हे बघा, हा x आहे, हा x डॉट आहे आणि हा x डबल डॉट आहे. बघा m हा x डबल डॉट आहे प्लस c
इंटू एक्स डॉट आहे प्लस के इंटू हा एक्स आहे इज इक्वल टू एफ नॉट साइन ओमेगा टी. म्हणजे इथे एक्स डबल डॉट आहे, इथे एक्स डॉट आहे आणि इथे एक्स आहे. ठीक आहे, या किमती पुट केल्या. आता या किमती पुट केल्यानंतर थोडस टर्म्स रिअरेंज केल्याने इक्वेशन बनवलं. आता हे जे इक्वेशन बनवलं याच्यामध्ये हे ग्राफिकल फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं. ग्राफिकल फॉर्म मध्ये बघा हा एफ नॉट साइन ओमेगा टी आहे. म्हणजे एक एफ नॉट फोर्स इमॅजिन करायचं, वेक्टर फोर्सचा वेक्टर इमॅजिन करा, दाखवतो. हे बघा एफ नॉटचा हा फोर्स आहे, हा फोर्सचा वेक्टर आहे. ठीक आहे, आणि त्याचा अँगल किती आहे बघा ओमेगा टी आहे. काय इथं ओमेगा टी, हा एफ नॉट फोर्स आहे आणि त्याचा अँगल किती आहे ओमेगा टी. एफ नॉट साइन ओमेगा टी. मग याचं तुम्ही व्हर्टिकल डिस्टन्स घेतले हे तर ते येते एफ नॉट साइन ओमेगा टी व्हर्टिकल डिस्टन्स. म्हणजे हा व्हर्टिकल फोर्स जो आहे तो असा आपल्याला दाखवला ते एफ नॉट आणि त्याचा अँगल ओमेगा. पुढे जातो त्याच इक्वेशन मध्ये. इथं बघा एम ओमेगा स्क्वेअर एक्स साइन ओमेगा टी मायनस फाय. ओमेगा टी मधून काय करायचं फाय मायनस करायचा आणि हा ओमेगा स्क्वेअर एक्स वेक्टर दाखवायचा. ओमेगा टी मधून फाय मायनस करायचा. हे बघा हा फाय मायनस केला म्हणजे इथं आलो आणि इथे काय दाखवायचं ओमेगा स्क्वेअर एक्स आला काय ओमेगा स्क्वेअर एक्स आणि हा अँगल किती झाला ओमेगा टी मायनस फाय. पुढे जातो त्याच इक्वेशन मध्ये सी ओमेगा एक्स इंटू साइन अँगल बघा ओमेगा टी मायनस फाय ला पाय बाय टू ऍड करायचा. ओमेगा टी मायनस फाय बघा हाय ओमेगा टी मायनस फाय हा अँगल त्याला पाय बाय टू ऍड करायचा. आता पाय बाय टू ऍड केला तरी झाला सी ओमेगा एक्स आणि लास्ट त्यातलं काय के एक्स साइन ओमेगा टी मायनस फाय. इथं प्लस पाय घ्यायचं राहिले बघा इथं प्लस पाय आहे, इथे मिस्टेक आहे, इथं प्लस पाय आहे, इथं प्लस पाय आहे, इथं बघा इक्वेशन प्लस पाय ची टर्म लिहायची राहिली. मग ती प्लस पायची केली की टर्म इथे के एक्स म्हणजे तुम्हाला जे मिळालं. आता हे सगळं इथं त्या फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट केलं. ही के एक्स ची लाईन ती बघा ही के एक्स ची लाईन ट्रान्समिसिबिलिटी ऑफ फोर्सेस प्रमाणे कुठेही दाखवू शकता लाईन ऑफ ऍक्शन वरती. मी त्या लाईन ऑफ ऍक्शन वरती दाखवली ही लाईन इथं हा सी ओमेगा एक्स इथं आहे, हा एम ओमेगा स्क्वेअर एक्स इथं आहे आणि हा एफ नॉट इथं आहे. मग याच्यामध्ये हा जो अँगल आलाय याला मी फाय म्हटलं. फाय जो अँगल आहे या फाय टॅन फाय घेतला. टॅन फाय घेतल्यानंतर ही किंमत मिळाली ही टॅन फायची किंमत आली. याचा टॅन इकडे का सो टॅन इनवर्स केली की तुम्हाला फाय मिळते. फाय म्हणजे काय बघा फेज अँगल. म्हणजे तुम्ही जे सोल्युशन कन्सिडर केलेलं आहे सोल्युशन बघा हे एक्स पी इज इक्वल टू एक्स साइन ओमेगा टी मायनस फाय त्यातला हा फाय मिळाला. आणि तुम्हाला जर आठवत असेल तर तुम्ही प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना पर्टिक्युलर इंटिग्रलचा फेज अँगल फाय हा फॉर्म्युला तुम्ही भरपूर वेळा वापरलाय. टॅन इनवर्स 2 zeta ओमेगा बाय ओमेगा एन डिवाइड बाय 1 मायनस ओमेगा बाय ओमेगा एन चा स्क्वेअर हा भरपूर वेळा वापरलाय. आता पुन्हा याच्यामध्येच हा जो OA हा ट्रायंगल आहे बघा या ट्रायंगलला पायथागोरस थेरम वापरा. OA स्क्वेअर इज इक्वल टू काय OD स्क्वेअर प्लस AD स्क्वेअर. OD स्क्वेअर प्लस AD स्क्वेअर OA स्क्वेअर म्हणून घेतलं या बाजू. आता OA ची किंमत टाकली OD ची किंमत टाकली AD ची किंमत टाकली त्या ट्रायंगल मध्ये बघू त्यातनं तुम्हाला F नॉट ची किंमत मिळाली F नॉट. सो F नॉट इज इक्वल टू मला x रूट किंमत मिळाली. ठीक आहे मग x पाहिजे असेल तर या रूटला तिकडे ट्रान्सफर करा. सो x इज इक्वल टू काय लागला F नॉट डिवाइड बाय k F नॉट डिवाइड बाय k रूट 1 मायनस m ओमेगा स्क्वेअर बाय k प्लस c ओमेगा बाय k. आता जर तुम्हाला आठवत असेल डॅम्प्ड व्हायब्रेशन मध्ये m ओमेगा स्क्वेअर बाय k ची किंमत तिथनं जर तुम्ही काढली तर ती ओमेगा बाय ओमेगा n आणि c ओमेगा बाय k ची किंमत काढली तर ती किंमत 2 झीटा ओमेगा बाय ओमेगा n. ठीक आहे त्यामुळे किमती पुट केल्या. मग आता xp x sin ओमेगा टी मायनस फाय चे तुम्ही सोल्युशन घेतलेलं आहे त्यातला x आहे आणि फाय पण मिळाला. x ची किंमत बघायची आहे ती x ची किंमत काढली बघा f नॉट sin ओमेगा टी मायनस फाय आणि हा जो डिवाइड बाय चा k आहे तो इकडे आहे. ओके आणि हा तुमचा फाय ची किंमत आहे. ठीक आहे सो हा पर्टिक्युलर इंटिग्रल ते काय आलं बघा सोल्युशन आलं तर ही फाय ची किंमत. ठीक आहे आणि हे जे सोल्युशन आहे या सोल्युशन वरती तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह केला पण इतर त्याच्यावरती प्रॉब्लेम यायची पॉसिबिलिटी कमी आहे त्यामुळे याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत बसू नका मल्टिपल चॉईसला. आता यातनं काय पडणार ते सांगतो तुम्हाला. आता कंप्लीट सोल्युशन काय झालं बघा xc प्लस xp म्हणजे काय कॉम्प्लिमेंटरी म्हणजे हे डिफरन्शियलचं इक्वेशन आणि xp म्हणजे पर्टिक्युलरचं. आता याच्यातली एकदम महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे एकदम महत्त्वाची. XP जो येतो की XP हा कोणामुळे येतोय फोर्स्ड व्हायब्रेशन. म्हणजे काय आता समजा डॅम्प्ड व्हायब्रेशन मध्ये काय होते इनिशियल अँप्लिट्यूड 100 असेल तर ती थोड्या वेळाने 50 नंतर 20 म्हणजे ती अँप्लिट्यूड कमी होत जाते. पण एवढा इथे दाखवतो डॅम्प्ड व्हायब्रेशन मध्ये तुमचे अँप्लिट्यूड कमी 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 होत जाणार. पण काय होते
स्टेडी स्टेट म्हणजे काय, पर्टिक्युलर इंटिग्रल. याच्यामध्ये काय होते, थोड्या वेळाने फोर्स अप्लाय होते. फोर्स अप्लाय झाला तर काय होते, अँप्लिट्यूड कमी होणार, पण फोर्स अप्लाय झाली की पुन्हा ती मॅक्सिममला जाऊन थांबणार. ठीक आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेला अँप्लिट्यूड की सायकल आली, फोर्स अप्लाय झाला की मॅक्सिममला येणार, फोर्स अप्लाय झाला की मॅक्सिममला येणार. म्हणजे तुमचं जे कॉम्बिनेशन आहे फोर्स व्हायब्रेशनचं, ते काय आहे, दोन फोर्स अप्लाय व्हायच्या मध्ये काय व्हायला पाहिजे, तिथं अँप्लिट्यूड कमी व्हायला पाहिजे. फोर्स अप्लाय झाला की पुन्हा मॅक्सिमम व्हायला पाहिजे. म्हणजे तुमचं जे काही व्हायब्रेशन आहे फोर्स व्हायब्रेशन, ते याचं आणि याचं कॉम्बिनेशन आहे. म्हणजे समजा इथं फोर्स अप्लाय व्हायलाय, इथं फोर्स अप्लाय व्हायलाय, तर या दोन फोर्सच्या मध्ये इथले अँप्लिट्यूड डिक्रीज व्हायला पाहिजे, पुन्हा फोर्स अप्लाय झाला मॅक्सिमम यायला पाहिजे. म्हणजे याचं आणि याचं कॉम्बिनेशन म्हणजे फोर्स व्हायब्रेशन आहे. या दोघांचं कॉम्बिनेशन काय केलं बाबा, इथं दाखवले. हे बघा, दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे कम्प्लीट सोल्युशन हे मे बी असं असेल, रॅन्डम काहीतरी. ठीक आहे. या दोघांचं कॉम्बिनेशन हा ट्रान्झिएंट आहे, म्हणजे दोन फोर्सच्या मध्ये ट्रान्झिएंट आहे, आणि फोर्स अप्लाय झाला की तो स्टेडी जातो. स्टेडी म्हणजे अँप्लिट्यूड सेम राहणार. ठीक आहे. मग आता याच्यावरून तुम्ही एक गोष्ट शिकला होता, ती म्हणजे मॅग्निफिकेशन फॅक्टर. आता हे लय इम्पॉर्टंट आहे, याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन 100% विचारणार. याच्यावरचा क्वेश्चन 100% मॅग्निफिकेशन फॅक्टरचा. आता मॅग्निफिकेशन फॅक्टरलाच म्हणतात अँप्लिफिकेशन फॅक्टर, त्यालाच म्हणतात अँप्लिट्यूड रेशो, त्यालाच म्हणतात डायनॅमिक मॅग्निफायर. हे सगळ्या गोष्टी एकच आहेत. ठीक आहे. मग मॅग्निफिकेशन फॅक्टर आपण काय घेतलेलं बघा, x डिवाइड बाय XST. x म्हणजे काय, अँप्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन, तुमच्या सिस्टीमची अँप्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन. आणि XST म्हणजे काय, नुसताच एफ नॉट फोर्स लावला, नुसताच फोर्स लावला, सायनोसॉइडल नाही, नुसताच एफ नॉट हा फोर्स लावला, तर त्याची जी डिस्प्लेसमेंट होणार त्याला आपण XST म्हणतो. म्हणजे एफ नॉट फोर्स मुळे झालेली डिस्प्लेसमेंट XST, आणि सायनोसॉइडल फोर्स मुळे झालेली अँप्लिट्यूड म्हणजे डिस्प्लेसमेंट x. परत एकदा सांगतो, सायनोसॉइडल मुळे झालेली म्हणजे तुम्ही जो हार्मोनिक फोर्स लावलाय त्याच्यामुळे झालेली जी काय डिस्प्लेसमेंटची अँप्लिट्यूड आहे ती म्हणजे x आहे, आणि नुसताच एफ नॉट हा फोर्स लावला, सायनोसॉइडल नाही, त्याच्यामुळे झालेली जी डिस्प्लेसमेंट आहे ती म्हणजे XST. सो x डिवाइड बाय XST ला म्हणजे आपण मॅग्निफिकेशन फॅक्टर. पण आत्ताच आपण हा x कसा काढायचा ते बघितलेलं. x कसं काढायचं ते बघितलेलं, तो x चा फॉर्म्युला आहे. आणि XST म्हणजे काय, फोर्स इज इक्वल टू kx. सो x इज इक्वल टू काय होणार, f डिवाइड बाय k. बघा इथे f डिवाइड बाय k, नुसत्या f नॉट मुळे आलेलं ही आहे. ठीक आहे. म्हणजे सगळ्या किमती टाकल्या तुम्हाला मॅग्निफिकेशन फॅक्टर मिळते. पण मॅग्निफिकेशन फॅक्टर बनवणं माझ्यासाठी इम्पॉर्टंट नाही आहे. ठीक आहे. मॅग्निफिकेशन फॅक्टर पण जर पेपरला समजा मल्टिपल चॉईसला विचारलं x इज गिवन बाय, तो काय म्हणतात मॅग्निफिकेशन फॅक्टर इनटू XST. पर सांगतो XST म्हणजे काय, नुसत्या एफ नॉट फोर्स मुळे, सायनोसॉइडल नाही, एफ नॉट घेतला तर त्याच्यामुळे झालेली जी काही डिस्प्लेसमेंट आहे त्याला आपण म्हणतो XST. मग याच्यावरून एक फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स कर्व आपण ड्रॉ करतो. आता हे फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स कर्व म्हणजे काय, मॅग्निफिकेशन फॅक्टर आणि ओमेगा बाय ओमेगा एन. मॅग्निफिकेशन फॅक्टर आणि फ्रिक्वेन्सी रेशो म्हणजे ओमेगा बाय ओमेगा एन यांचा जर ग्राफ प्लॉट केला तर तो ग्राफ असा येतो. त्याला म्हणते आपण मॅग्निफिकेशन फॅक्टर प्लॉट. त्याला काय म्हणते, मॅग्निफिकेशन वर्सेस ओमेगा बाय ओमेगा एन. आता याच्यामध्ये तुमच्या लक्षात घेऊ का, इथं θ2 आहे, त्यावेळेला मॅग्निफिकेशन फॅक्टरची व्हॅल्यू एकदम लोअर साईड आहे. θ1 झाला, जरा वाढली, झिटाची किंमत वाढत चालल्या सॉरी कमी होत चालल्या म्हणजे अंडर डॅम्प्ड झाले. अंडर डॅम्प्ड झाले त्यावेळेला मॅग्निफिकेशन फॅक्टर वाढतच चाललाय. काय म्हणाल लक्षात आलं काय, मॅग्निफिकेशन फॅक्टर हा वाढतच चाललाय. कधी, ज्या वेळेला झिटाची व्हॅल्यू कमी व्हायला लागल्या, याच्यावर क्वेश्चन असणार आहे. ठीक आहे. म्हणून याच्याशी रिलेटेड जे क्वेश्चन विचारणार आहेत त्याच्या 4 ओळी मी आता खाली वाचून दाखवतो. बघा, ऑब्झर्वेशन फ्रॉम दिस कर्व, या एकदम इम्पॉर्टंट आहे. हे क्वेश्चनच आहे असं म्हटलं तर चालेल. प्रत्येक एक म्हणजे हा क्वेश्चन आहे. पहिलं वाचा, मॅग्निफिकेशन फॅक्टर इज मॅक्सिमम when omega by omega n is equal to 1. This condition is known as resonance. ज्या वेळेला ओमेगा बाय ओमेगा एन इथं या हे 1 दिसते का 1, त्या वेळेला मॅग्निफिकेशन फॅक्टर बघा वर जावा, ही लाईन बघा याच्या बाहेर गेली इकडे आहे काय, म्हणजे ज्या वेळेला ओमेगा बाय ओमेगा एन 1 आहे 1, त्या वेळेला मॅग्निफिकेशन फॅक्टर हाय आहे, एकदम हायेस्ट ला आहे. आणि ती कंडिशन जी असते त्या कंडिशनला म्हणायचं रेझोनन्स. म्हणजे ज्या वेळेला ओमेगा बाय ओमेगा एन 1 असतो त्यावेळेला मॅग्निफिकेशन फॅक्टर हा मॅक्सिमम असतो. ही कंडिशन म्हणजे रेझोनन्स. लक्षात ठेवायचं म्हणजे ठेवायचं, क्वेश्चन विचारला जाणार.
ठीक आहे. मॅग्निफिकेशन फॅक्टर ज्यावेळी मॅक्सिमम आहे त्यावेळेला ओमेगा इन किती आहे 1 आहे आणि ती कंडिशन म्हणजे रेझोनन्स आहे. ठीक आहे. पुढे बघा ऍज द डॅम्पिंग फॅक्टर झिटा डिक्रीजेस, आताच तुम्हाला सांगितलं झिटाची किंमत कमी व्हायला लागल्या तर मॅग्निफिकेशन फॅक्टर काय लागलाय वाढायला लागलाय. तर मॅग्निफिकेशन फॅक्टर हे लक्षात ठेवायचं. झिटाची किंमत जशी कमी होईल तशी मॅग्निफिकेशन फॅक्टर काय झाला वाढत चाललाय. बघा इथे 2 आहे 1 आहे 0.7 0.25 वाढतच चालले बाबा. जसं झिटा कमी होईल तसं वाढत चालले. ओके. त्यानंतर तिसरं बघा when there is no damping, damping शून्य आहे, the magnification factor reaches to infinity. बघा हा 1 आहे 1. झिटाची किंमत कमी होत चालल्या बघा इथे 0.25 झिटा 0 झाला तेव्हा ही लाईन बघा बाहेर गेली आणि ती कुठे जाऊन थांबणार आहे माहित नाही, म्हणजे ती इन्फिनिटी झाली. म्हणजे ज्या वेळेला ओमेगा बाय ओमेगा इन 1 आहे आणि झिटा 0 आहे त्यावेळेला मॅग्निफिकेशन फॅक्टर हा किती आहे इन्फिनिटी आहे. ठीक आहे. इन्फिनिटी आहे मॅग्निफिकेशन फॅक्टर रिचेस टू इन्फिनिटी. हे लय इम्पॉर्टंट आहे. ओके. त्यानंतर पुढचे एक वाचतो at zero frequency of excitation the magnification factor is unity for all the values. हे बघा इथे ती व्हॅल्यू तुम्हाला बघता येईल ही युनिटीला येते. ठीक आहे. त्यानंतर at very high frequency of excitation magnification factor tends to 0. जेवढी फ्रिक्वेन्सी एक्साइटेशन वाढणार तेवढा मॅग्निफिकेशन फॅक्टर काय होईल टेंड्स टू 0 जाते. फॉर डॅम्पिंग मोर दॅन 0.707 मॅग्निफिकेशन फॅक्टर इज बिलो युनिटी. मॅग्निफिकेशन फॅक्टर बघा 0.07 च्या वरती गेला याच्या वरती या लाईनच्या वरती गेला तर बघा मॅग्निफिकेशन फॅक्टरची किंमत 1 आहे त्यावर याच्या खाली गेला ठीक आहे तर तो 1 पेक्षा खाली येतो म्हणजे तो बिलो युनिटी येतो. ठीक आहे. याच्या वरती गेला ठीक आहे तर ती युनिटी पेक्षा मॅग्निफिकेशन फॅक्टरची व्हॅल्यू असते जास्त असते. त्याच्यावरती क्वेश्चन विचारणार त्यामुळे हे लय इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. असंच पुढे जातो. आता याच पुन्हा मागे जातो जरा हे जे सोल्युशन काढलं होतं आपण सोल्युशन येतो परत माझं सोल्युशनला त्या सोल्युशन मध्ये 2 पार्ट होते. कॉम्प्लिमेंटरी फंक्शनला बघा एक म्हणजे होता x आणि एक होता फाय. हा या x बद्दल बोललो. या x वरून आपण मॅग्निफिकेशन फॅक्टर काढला. आता फाय बद्दल बोलूया. फाय म्हणजे फेज अँगल. ठीक आहे. फाय म्हणजे फेज अँगल बद्दल बोलू. प्लॉट ऑफ फेज अँगल वर्सेस ओमेगा बाय ओमेगा म्हणजे फ्रिक्वेन्सी रेशो यांचा ग्राफ प्लॉट केला. त्या ग्राफ वरनं एक 2-3च कन्क्लुजन सांगणार आहे जे तुम्हाला विचारले जाऊ शकतात. एक 2-3च कन्क्लुजन. ठीक आहे. बघा थोडस हा फेज अँगल 0 30 90 180 पर्यंत आहे आणि ओमेगा बाय ओमेगा बघा 0 1 2 3 त्या किमती आहेत आणि हे सगळ्यांचा ग्राफ प्लॉट केलाय. ठीक आहे. तर पहिलं ऑब्झर्वेशन बघा when the phase angle varies between 0 to 180 इकडे या फेज अँगल 0 to 180 इथपर्यंत तुम्हाला या सगळ्या कर्व बघायला मिळतात. बघा या सगळ्या कर्व बघायला मिळतात. जे काय म्हटले बघा when the phase angle varies between 0 to 180 at very high frequency ratio. ओके या सगळ्या तुम्हाला कर्व बघायला मिळतात. आता पुढचं बघा at resonance that is omega by omega n the phase angle is 90. म्हणजे रेझोनन्सच्या वेळेला फेज अँगल हा किती असते बघा 90 असतो. ओके रेझोनन्सच्या वेळेला फेज अँगल हा 90. त्यानंतर ऍट फ्रिक्वेन्सी रेशो ओमेगा बाय ओमेगा इन लेस दॅन युनिटी फ्रिक्वेन्सी रेशो 1 पेक्षा जास्त कमी असते बघा याच्या मागे या इकडे हा रिजन. ओके द डॅम्पिंग फॅक्टर इन द फेज अँगल हायर द डॅम्पिंग फॅक्टर त्यावेळेला डॅम्पिंग फॅक्टर हा काय असतो हायर वेअर द फ्रिक्वेन्सी रेशो ओमेगा वन ग्रेटर दॅन युनिटी 1 पेक्षा जास्त असते हायर द डॅम्पिंग फॅक्टर लोअर द फेज अँगल. डॅम्पिंग फॅक्टर जेवढा जास्त तेवढा फेज अँगल काय असते कमी असतो. ठीक आहे. इथं डॅम्पिंग फॅक्टर लोअर आहे त्यावेळेला फेज अँगल वाढायला लागलाय आणि इथं ज्यावेळेला डॅम्पिंग फॅक्टर ग्रेटर आहे त्यावेळेला फेज अँगल पण ग्रेटर आहे. ठीक आहे. हे बघा त्याचे काय काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला मी आता फोर्स्ड व्हायब्रेशन वरती सांगितलं. आता मी काय करतो थोडस मी शीट बदलतो आणि आपण काही गोष्टी सॉल्व्ह करूया. ठीक आहे. बघा ही मी तुम्हाला शीट ऑलरेडी पाठवलेली आहे. या शीट मध्ये आपण काही सुरुवातीच्या गोष्टी बघितल्या होत्या आणि त्याच्यानंतर आपण म्हणले की या पुढच्या गोष्टी आहेत थोड्या राहिलेल्या आहेत. ठीक आहे त्या बघायच्या आहेत. मग आता आपण त्या बघूया बघा. ठीक आहे.
6 नंबरचा क्वेश्चन वाचा. 6 नंबरचा क्वेश्चन वाचा. द इक्वेशन ऑफ मोशन फॉर व्हायब्रेटिंग सिस्टीम विथ विस्कस डॅम्पिंग इज. आता विस्कस डॅम्पिंगचं तुम्ही इक्वेशन बघितलं काय सांगा. mx डबल डॉट प्लस cx डॉट प्लस kx इज इक्वल टू 0. तेच इक्वेशन आहे. फक्त दाखवताना कसं दाखवलंय बघा. वर्षा आवाज येतो. mx डबल डॉट प्लस cx डॉट प्लस kx इज इक्वल टू 0. आता mx डबल डॉट म्हणजे काय. तिथं मास पाहिजे आणि x डबल डॉट म्हणजे d2x बाय dt स्क्वेअर. इथं तुम्हाला d2x बाय dt स्क्वेअर बघायला मिळेल. m नाही आहे पुढे बघा. c इथे डिवाइड बायला m आलाय. इथं पण डिवाइड बायला m आलाय. म्हणजे काय केलं त्यानं थोडक्यात या इक्वेशनला m न डिवाइड करून सांगितले. ओके. तर इथं mx डबल डॉट आहे. मास आहे असं म्हणा. इथं मास न मल्टिप्लाय केलं की मास जाईल c आणि हा आला x डॉट प्लस k इंटू एक्स इज इक्वल टू 0. ठीक आहे. हे इक्वेशन आले. आता हे जे इक्वेशन आले याचं काय म्हटले. इफ द रूट ऑफ दिस इक्वेशन आर रियल देन द सिस्टीम विल बी. आता काल आपण झिटाच्या किमती 3 बघितल्या. त्यामध्ये झिटाच्या किमती 3 बघितल्या बरोबर. एक लेस दॅन 1 इज इक्वल टू 1 आणि एक ग्रेटर दॅन 1. ज्या वेळेला तो लेस दॅन 1 होता त्यावेळेला जे सोल्युशन होतं ना ते रूट आलता बघा. तो रूट तो कॉम्प्लेक्स झालेला निगेटिव्ह झालेला. ज्या वेळेला तो क्रिटिकल होता त्यावेळेला तो रूट 0 होता आणि ज्या वेळेला तो ग्रेटर दॅन 1 होता त्यावेळेला तो रूट पॉझिटिव्ह होता. इथे काय म्हणले बघा. रूट ऑफ दिस इक्वेशन आर रियल. आता तुम्ही सांगा मग रियल कधी येणार आन्सर. रूट 0 झाल्यावर रियल येणार नाही. रूट लेस दॅन 1 झाल्यानंतर कॉम्प्लेक्स येणार आहे. म्हणजे तो काय पाहिजे ग्रेटर दॅन 1 पाहिजे. तो रूट किती पाहिजे ग्रेटर दॅन 1. मग ग्रेटर दॅन 1 कशाला येतो बाळांनो. झिटा ग्रेटर दॅन 1 म्हणजे ओव्हर डॅम सिस्टीम. म्हणजे याचा आन्सर बघा ओव्हर डॅम सिस्टीम सांगितले. ओके. म्हणजे रूट रियल हे कशाला असतात ओव्हर डॅम सिस्टीम. रूट कॉम्प्लेक्स कधी असतात ती अंडर डॅम्ड असते त्यावेळेला. ठीक आहे. त्यामुळे जे काही डेरिएशन केले त्यात तिन्हीचे जे सोल्युशन आहेत ते पहिला इज इक्वल टू 0 लेस दॅन 1 ला कॉम्प्लेक्स आणि ग्रेटर दॅन 1 ला रियल. रियल रूट हे ओव्हर डॅम सिस्टीमला. ओके. आता हा लॉगॅरिथमिक डिक्रिमेंटचा काल आपण बघितलं होतं बाळांनो. लॉग x1 डिवाइड बाय x2. फक्त इथे उत्तर चुकले. ते लॉग टू द बेस ई असते. काल तुम्हाला मी सांगितलेलं लॉग टू द बेस ई असते. इथं चुकून लॉग x1 बाय x2 दिले. लॉग टू द बेस ई पाहिजे. चला आता सांगा 8 नंबरचा आन्सर सांगा. द रेशो ऑफ मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट ऑफ फोर्स व्हायब्रेशन टू डिफ्लेक्शन ड्यू टू स्टॅटिक फोर्स. आत्ताच बघितलं आपण. फोर्स टू व्हायब्रेशनची डिस्प्लेसमेंट मॅग्निफिकेशन फॅक्टर म्हणजे स्टॅटिक फोर्सची डिस्प्लेसमेंट यांच्या रेशोला काय म्हणते आपण. यांच्या रेशोला काय म्हणते आपण आत्ताच बघितलं आपण. त्याला काय म्हणते मॅग्निफिकेशन फॅक्टर बाय XST. म्हणजे मॅग्निफिकेशन फॅक्टर. त्यामुळे आन्सर मॅग्निफिकेशन फॅक्टर. त्यानंतर हे जरा वाचा काय म्हणते बघा. इन अरे हे आयसोलेशन झालं. आयसोलेशन संध्याकाळी बघूया. व्हायब्रेशन आयसोलेशन संध्याकाळी बघूया. आयसोलेशनचा क्वेश्चन आहे. म्हणजे आज बघितले त्याच्याशी रिलेटेडच आहे. पण मी तुम्हाला ट्रान्समिसिबिलिटी आणि आयसोलेशन अजून सांगितलेलं नाही. संध्याकाळी बघूया आयसोलेशनचा. आपण आयसोलेशनचा आहे. ठीक आहे. जरा पुढचे क्वेश्चन घेतो. ठीक आहे. मला जरा सांगा आता इन व्हायब्रेटिंग. अरे हे पण आयसोलेशन आहे. हा क्वेश्चन वाचा. 14 नंबरचा क्वेश्चन वाचा. इन अ स्टेडी स्टेट फोर्स व्हायब्रेशन. स्टेडी स्टेट फोर्स व्हायब्रेशन म्हणजे कॉम्प्लिमेंटरी फंक्शन काय पर्टिक्युलर इंटिग्रल. स्टेडी स्टेट फोर्स व्हायब्रेशन म्हणजे कॉम्प्लिमेंटरी फंक्शन काय पर्टिक्युलर इंटिग्रल. कॉम्प्लिमेंटरी फंक्शन म्हणजे काय असते बाळांनो ट्रान्झिएंट रिस्पॉन्स म्हणजे अँप्लिट्यूड डिक्रीज व्हायला पाहिजे डॅम्प्ड व्हायब्रेशन. आणि पर्टिक्युलर इंटिग्रल म्हणजे फोर्स लावल्यामुळे प्रत्येक वेळेला अँप्लिट्यूड मॅक्सिमम लाईन पोहोचणार परत म्हणजे ते स्टेडी स्टेटला जाणार. ठीक आहे. म्हणजे पर्टिक्युलर इंटिग्रलचा पार्ट घ्यायचा. इन स्टेडी स्टेट फोर्स व्हायब्रेशन म्हणजे पर्टिक्युलर इंटिग्रल घ्यायचा. द अँप्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन ऍट रेझोनन्स इज पुढे काय म्हणजे इक्वल टू डॅम्पिंग कोएफिशियंट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डॅम्पिंग कोएफिशियंट इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डॅम्पिंग कोएफिशियंट
इंडिपेंडेंट ऑफ डॅम्पिंग कोएफिशियंट. ठीक आहे. आणि याला आन्सर सांगितले सी, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डॅम्पिंग कोएफिशियंट. ठीक आहे. आता यानं काय म्हणले, डॅम्पिंग कोएफिशियंटला काय ते इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे असं सांगितलं. ठीक आहे. त्याच्या मागचं एक्सप्लेनेशन बघा. द फोर्स व्हायब्रेशन is when a time varying disturbance, बरोबर आहे, is applied to mechanism. The disturbance can be periodic, steady state input, a transient input, or random input. The periodic input can be harmonic or harmonic disturbance. ठीक आहे. त्यामुळे त्यांनी काय म्हटले, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डॅम्पिंग कोएफिशियंट. म्हणजे डॅम्पिंग कोएफिशियंट ला तो काय देतोय, इनव्हर्सली प्रोपोर्शनल देतोय इन स्टेडी स्टेट फोर्स व्हायब्रेशन. आता हा क्वेश्चन ऑलरेडी तुम्ही सॉल्व्ह केलेला आहे. ठीक आहे. मी पुढे जातो. आयसोलेशनचा आहे हा. आयसोलेशन मधून बाहेर पुढे जातो. इथे 24 नंबरचा क्वेश्चन वाचा. 24. फाइंड द नॅचरल फ्रिक्वेन्सी इन हर्ट्ज ऑफ अ फ्री लॉन्जिट्युडिनल व्हायब्रेशन इफ डिस्प्लेसमेंट इज 2 mm. बघा, लॉन्जिट्युडिनल व्हायब्रेशन आहे, डिस्प्लेसमेंट 2 mm दिला. आपण नॅचरल फ्रिक्वेन्सीचा काल फॉर्म्युला बघितला. Fn is equal to 1 divided by 2 pi root काय होता बाळांनो, रूट k by m डेल्टा, रूट k by m किंवा रूट g डिवाइड बाय डेल्टा. आता डेल्टा म्हणजे डिफ्लेक्शन त्यानं दिले बघा, म्हणून ते फॉर्म्युला वापरायचा. काय वापरायचा, Fn is equal to 1 divided by 2 pi into रूट k by m ची व्हॅल्यू काय येतात, g डिवाइड बाय डेल्टा. आता g ची किंमत जर तुम्ही 9.81 घेतली तर लय महत्वाचं आहे. डेल्टा तुम्हाला 2 घेऊन चालणार नाही. 2 इथे mm मध्ये दिलाय, तुम्हाला तो मीटर मध्ये करायला लागणार का, की g म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन जे 9.81 त्याचं युनिट आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे त्या इक्वेशन मध्ये 1 डिवाइड बाय 2 पाय रूट g डिवाइड बाय डेल्टा घेतला तर g तुम्ही 9.81 लिहिला तर डेल्टा हा मीटर मध्येच लिहायला पाहिजे. त्यामुळे तो 2 mm ची किंमत काय टाकायची, 2 × 10⁻³ तो मीटर मध्ये कन्वर्ट होईल. सॉल्व्ह करा, तुम्हाला बघा आन्सर मिळेल. आता यानं जे इक्वेशन लिहिले तुम्हाला मी काल कॅल्क्युलेट करून दाखवलेलं इक्वेशन कसं दाखवलेलं बघा. काय केलं तर मी तुम्हाला सांगा, g ची किंमत टाकलेली 9.81, 1 डिवाइड बाय 2 पाय ने डिवाइड केलं तर आणि ते आन्सर लिहिलं 0.4985 डिवाइड बाय हा रूट s नाही आहे, ते ऍक्च्युअली रूट काय आहे, डेल्टा आहे. रूट डेल्टा आहे. त्या डेल्टाची किंमत टाका मीटर मध्ये, तुम्हाला तुमचा आन्सर मिळेल. ठीक आहे. त्या डेल्टाची किंमत टाका, तुम्हाला आन्सर मिळेल. हे रूट डेल्टा आहे. डेल्टाची किंमत टाका 2 × 10⁻³ तुम्हाला f ची किंमत मिळेल. ओके. ते आन्सर आहे 11.14. आता पुढे 25 नंबर वाचा आणि मला उत्तर सांगा. 25 नंबर वाचा आणि मला उत्तर सांगा. If the spring displacement is high, then the frequency of spring increases. काय डिस्प्लेसमेंट जर जास्त असेल तर फ्रिक्वेन्सी वाढते काय असं विचार. ठीक आहे. बघा इक्वेशन फ्रिक्वेन्सीचं 1 डिवाइड बाय 2 पाय रूट काय g डिवाइड बाय डेल्टा. म्हणजे फ्रिक्वेन्सी आणि डेल्टा हे इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहेत. फ्रिक्वेन्सी आणि डेल्टा हे एकमेकाला इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहेत. मग त्यांनी काय म्हणले, इफ द स्प्रिंग डिस्प्लेसमेंट इज हाय फ्रिक्वेन्सी इनक्रीजेस. नाही, काय व्हायला पाहिजे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल याचा अर्थ काय व्हायला पाहिजे, डिक्रीज व्हायला पाहिजे. डिक्रीज व्हायला पाहिजे याचा अर्थ आन्सर काय, फॉल्स आहे. ते एकमेकाला इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. ठीक आहे. पुढचं बघा, पुढचं क्वेश्चन बघा काय म्हटले, फाइंड द डिस्प्लेसमेंट इन mm ऑफ फ्री लॉन्जिट्युडिनल व्हायब्रेशन इफ नॅचरल फ्रिक्वेन्सी इज 15 हर्ट्ज. डिस्प्लेसमेंट काढायचे आहे आणि नॅचरल फ्रिक्वेन्सी दिल्या 15. सोपा आहे, तोच फॉर्म्युला Fn इज इक्वल टू 1 डिवाइड बाय 2 पाय रूट g डिवाइड बाय डेल्टा. मला काय शोधायला सांगितलंय ना आन्सर, डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. सो Fn दिलाय, g 9.81 आहे, डेल्टाची किंमत काढायची. डेल्टाची किंमत तुम्ही त्या फॉर्म्युल्यावर डायरेक्ट काढू शकता. ठीक आहे. एकदम सोपा प्रॉब्लेम आहे. अशा टाइपचे प्रॉब्लेम पेपरला येऊ शकतात. ठीक आहे. पुढे आणि द डिस्प्लेसमेंट इन mm फॉर फ्रिक्वेन्सी 20. सेम तोच क्वेश्चन आहे, फक्त व्हॅल्यू बदलली. आता 28 नंबरचा वाचा. 28 नंबरचा क्वेश्चन, त्यामध्ये which of the following method will give incorrect relation between frequency and vibration. म्हणजे थोडक्यात व्हायब्रेशनचं जे तुम्ही काल डेरिव्हेशन केले त्यातल्या कुठल्या मेथड वापरल्या तुम्ही असं विचारलं.
पहिली इक्विलिब्रियम मेथड वापरली काय नाही, इक्विलिब्रियम मेथड मी एफ इज इक्वल टू एम एक्स डॉट प्लस के एक्स हे इज इक्वल टू झिरो लिहायचो, समेशन एफ एक्स इज इक्वल टू झिरो, म्हणजे इक्विलिब्रियम घेतलं म्हणजे इक्विलिब्रियम मेथड वापरली. दुसरं एनर्जी मेथड तुम्हाला सांगितलं की कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू कॉन्स्टंट असते, ती पण वापरली. रेलीज मेथड ही एनर्जीवरती डिपेंड आहे, म्हणजे ती मेथड वापरली. आता क्लेन्स कन्स्ट्रक्शन मेथड आहे ती, हा क्लेन्स मेथड म्हणजे क्लेन्स कन्स्ट्रक्शन, हे तुम्हाला टॉम 2 मध्ये होतं, टॉम 1 मध्ये होतं बघा. तुम्ही काय करत होता त्यावरनं व्हेलॉसिटी आणि ऍक्सलरेशन ग्राफ. Which of the following method will give incorrect relation between frequency? एनर्जी मेथड आपण वापरतोय, इक्विलिब्रियम मेथड वरनं सगळं सॉल्व्ह करतोय, रेलेज मेथड ही एनर्जीवरती डिपेंड आहे. राहिली क्लेन्स कन्स्ट्रक्शन मेथड. क्लेन्स कन्स्ट्रक्शन मेथड आपण मेकॅनिझमची व्हेलॉसिटी ऍक्सलरेशन शोधतो, मेकॅनिझमची, व्हायब्रेशनची नाही. त्यामुळे क्लेन्स कन्स्ट्रक्शन मेथड ही त्यातले रॉंग आन्सर आहे. बघा पुढचं काय म्हटले, 29 नंबरचा क्वेश्चन बघा. अ कॅन्टिलिव्हर शाफ्ट हॅज डायमीटर 6 सेंटीमीटर, डायमीटर दिलाय, लेंथ दिल्या 40, डिस्क एंडला डिस्क जी लावली त्याचं मास दिले, त्याचं यंग मॉड्युलस दिलाय 250. कॅल्क्युलेट द स्टॅटिक डिफ्लेक्शन. स्टॅटिक डिफ्लेक्शन कॅल्क्युलेट करायला सांगितलंय. काय हा जो 29 नंबरचा प्रॉब्लेम आलाय, हा प्रॉब्लेम तुम्ही सॉमच्या पहिल्या टॉपिक मध्ये सोडवलाय. सॉमच्या पहिल्या टॉपिक मध्ये डेल्टा इज इक्वल टू एफ एल बाय ए, आठवते काय? स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन घ्यायचा. सो स्ट्रेस इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी इनटू स्ट्रेन. स्ट्रेसची किंमत लिहायचा फोर्स डिवाइड बाय एरिया. स्ट्रेनची किंमत लिहायचा चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. सगळ्या टर्म रिअरेंज केल्या की डेल्टा इज इक्वल टू काय मिळत होता, एफ एल बाय ए. ते म्हणजे स्टॅटिक डिफ्लेक्शन असते. म्हणजे इथं जे दिले त्याच्यामध्ये डेल्टा इज इक्वल टू डब्ल्यू म्हणजे एफ एल डिवाइड बाय ए, एफ एल डिवाइड बाय ए केले की तुम्हाला याचा आन्सर मिळते. हा ऍक्च्युअली सॉमचा क्वेश्चन आहे, पण ते चुकून आलाय. त्यानंतर 30 नंबरचा मी क्वेश्चन घेतो. याच्या पुढचे क्वेश्चन तुम्ही ट्राय करा, तुम्हाला ऑलरेडी पीडीएफ दिलेली आहे. आणि मला जर संध्याकाळी मी जर लवकर आलो सुपरविजन वर तर आपण परत ट्युशन घेऊया. ठीक आहे. 30 नंबरचा क्वेश्चन बघा. द स्टॅटिक डिफ्लेक्शन अँड फ्रिक्वेन्सी आर इंडिपेंडेंट ऑफ इच अदर. स्टॅटिक डिफ्लेक्शन आणि फ्रिक्वेन्सी एकमेकापासून इंडिपेंडेंट आहेत का डिपेंडेंट आहेत? स्टॅटिक डिफ्लेक्शन म्हणजे डेल्टा, फ्रिक्वेन्सी म्हणजे एफ. फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय, एफ इज इक्वल टू 1 डिवाइड बाय 2 पाय रूट, एक तर के बाय एम घ्या, तर जी बाय डेल्टा घ्या. जी बाय डेल्टा घेतला की डेल्टा आला. म्हणजे फ्रिक्वेन्सी आणि डेल्टा हे एकमेकावरती डिपेंड आहेत, ते इंडिपेंडेंट नाही आहेत. त्यामुळे हे इक्वेशन मध्ये काय म्हणजे आर इंडिपेंडेंट म्हटले. जे इक्वेशन हे काय फॉल्स स्टेटमेंट आहे, फॉल्स. याच्या पुढचे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करा. मी इथे थांबतोय. आपण मी जरा दुपारनंतर तुम्हाला